सर्व स्वामी भक्तांचे यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। श्री स्वामी समर्थ। आज आपण श्री स्वामी समर्थांचा एक अनुभव ऐकणार आहोत। सर्व स्वामी भक्तांनी लक्षपूर्वक कथा व्यवस्थित ऐका, शेवटपर्यंत कथा ऐका। जय जय श्री स्वामी समर्थ। ही कथा शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा भाग आपल्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाणार आहे, त्यामुळे कथा पूर्ण ऐका। सदानंद नावाचा एक तरुण, वय साधारण 35 वर्ष, हा एका गॅरेजमध्ये काम करत होता। तसं त्याचं शिक्षण त्याने ITI पूर्ण केलेलं होतं आणि तो 7 वर्षापासून गॅरेजमध्ये काम करत होता। त्याची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती। घरी आई वडील होते। वडील कंपनीमध्ये नोकरीला जात होते, आई घरकाम करत होती। एक लहान भाऊ तो शिक्षण घेत होता। सदानंद हा रोज गॅरेजमध्ये काम करत असताना सकाळी घरून निघताना स्वामी समर्थांचा घरामध्ये एक फोटो होता। त्याला तो अगरबत्ती लावायचा, स्वामींचं नामस्मरण करायचा आणि कामाला जायचा। गॅरेजमध्ये सुद्धा त्यांनी एक स्वामी समर्थांचा फोटो ठेवला होता। त्या फोटोची पूजा तो सकाळी गेल्यानंतर पुन्हा करायचा आणि आपल्या कामाला सुरुवात करायचा। असं त्याचा दिवसाचा दिनक्रम हा चालूच होता। त्याचे मित्रही स्वामी भक्त होते। कधी कधी ते स्वामींच्या मंदिरामध्ये जायचे। मंदिरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या गप्पा व्हायच्या। त्याचे मित्र त्याला सांगायचे की स्वामी माझ्या स्वप्नामध्ये आले होते, स्वामींनी मला स्वप्नामध्ये दर्शन दिलं, असे त्याचे मित्र त्याला कायम सांगत असायचे। मग सदानंदला सुद्धा एक प्रश्न पडला की अरे, माझ्या मित्रांच्या स्वप्नामध्ये स्वामी महाराज येतात, मग माझ्या स्वप्नामध्येच का येत नाहीत, असा त्याला कायम एक प्रश्न पडायचा। तो स्वामींचा मोठा भक्त नव्हता, परंतु तो पूजा अर्चा दररोज करत होता, स्वामींचं नामस्मरण करत होता। त्याला जेवढं जमल तेवढी ती स्वामींची सेवा करत होता। परंतु त्याला एक प्रश्न कायम सतावायचा की माझ्या मित्रांच्या स्वप्नामध्ये स्वामी येतात, मग माझ्या स्वप्नामध्ये का येत नाहीत। असं होत काही दिवस गेले। त्यानंतर त्याच्या मित्रांनी सांगितलं की तू एकदा अक्कलकोटला जाऊन ये, मग काय चमत्कार होतोय का ते पहा। त्याने मित्रांचं म्हणणं मनावर घेतलं आणि एक दिवस गॅरेजमधलं काम करून तो संध्याकाळी अक्कलकोटच्या दिशेनं निघाला। त्याच्यासोबत त्याचे 2-3 मित्रही होते। गाडीमध्ये सर्वजण एकत्र निघाले। अक्कलकोटला पोचल्यानंतर संध्याकाळचे साधारणपणे 8-8:30 वाजले होते। त्यांनी मठाच्या तिथंच गाडी लावली आणि स्वामी महाराजांचं दर्शन घेतलं। झोपायचं कुठं, झोपायची व्यवस्था झाली नव्हती। मग ते दोघंही मित्र मठाच्या बाहेरच्या बाजूला असणाऱ्या एका जागेमध्ये ते झोपले। रात्रभर झोप आली त्यांना, ते थकलेले होते। पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटेच स्वामींची आरती त्यांना मिळाली। आरतीही केली, स्वामींचं दर्शन घेतलं। तिथंही त्यांना काही जाणवलं नाही आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर पुन्हा ते पुण्याच्या दिशेनं निघाले। घरी परतल्यानंतर पुन्हा त्याच्या मनामध्ये विचार कायम तोच होता की स्वामी मला दर्शन का देत नाहीत, माझ्या स्वप्नात का येत नाहीत। असे 5-6 दिवस पुन्हा गेले, 15 दिवस गेले आणि एक दिवस सदानंद गॅरेजचं काम करून घरी आला। घरी आल्यानंतर जेवण केलं आणि तो झोपी गेला। आणि त्या रात्री त्याच्या स्वप्नामध्ये खरोखरच स्वामी समर्थ आले आणि स्वामी समर्थ त्याला म्हणाले, अरे, तू माझं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला आला होतास,
तू कायम म्हणतोस की मी तुला दिसत नाही, तुझ्या स्वप्नामध्ये येत नाही, पण तू दर्शन घेऊन तुझी झोपायची व्यवस्था झालेली नव्हती. त्या दिवशी तुम्ही दोघं तिघं मित्र बाहेरच मठाच्या समोर झोपलेला होता, तर तेव्हा तुझ्या शेजारी मी रात्रभर होतो. तसंच तू दर्शन घेऊन पुन्हा तुम्ही गाडीनं जेव्हा पुण्याच्या दिशेनं येत होता, तेव्हा गाडी चालवत असताना तुम्हाला झोप लागली होती. तर त्यावेळी तुमचा अपघात होता होता वाचला, तेव्हा सुद्धा तुला वाचवणारा मीच होतो. तसंच तू नेहमी गॅरेजमध्ये काम करतो. पाठीमागं 2 महिन्यापूर्वी तू असंच गाडीचं एका काम करत असताना तू त्या गाडीला जॅक लावला होता आणि तो जॅक निसटला आणि तुझ्या हातावर येणार होता, पण तेव्हा तू सुद्धा तुझा हात सुखरूप त्यातून बाहेर पडला. तेव्हा सुद्धा तुला मीच वाचवलं होतं. तसंच तुझी आर्थिक परिस्थिती, तुला कितीतरी संकटे आली तरी सुद्धा तू कधी डगमगला नाहीस, कारण तुझ्या पाठीशी मी होतो. तुझ्या अडचणी, तुझी दुःख सगळी मी माझ्या अंगावर ओढून घेतलेली होती आणि म्हणून त्या प्रत्येक संकटातून तुला बाहेर काढण्याची जबाबदारी माझी होती. मी कायम तुझ्या सोबत होतो आणि कायम तुझ्या सोबतच आहे. आणि एवढं झाल्यानंतर अचानक त्याला जाग आली. जाग आल्यानंतर तो पाहतो तर काहीच नाही. आणि मग त्याला कळलं की खरोखरच स्वामी महाराज आपल्या स्वप्नामध्ये आले आणि त्यांनी जे काही सांगितलेलं होतं ते अगदी सत्य होतं. आणि तेव्हापासून त्याची स्वामींवरची श्रद्धा ही गाढ झाली आणि तो दिवस उगवल्यानंतर कुठल्याही कामाची सुरुवात असेल तर तो स्वामींचं नामस्मरण करूनच करू लागला. आपल्याला या गोष्टीतून किंवा या कथेतून, स्वामी भक्ताच्या अनुभवातून एकच गोष्ट शिकायला मिळते की जो स्वामींची नित्य सेवा करतो, मनापासून सेवा करतो, त्याला स्वामी कधीच अडचण येऊ देत नाहीत. त्याच्या प्रत्येक अडचणीमध्ये, प्रत्येक संकटामध्ये स्वामी हे सोबत असतातच. आणि त्यामुळं आपल्याला जसं शक्य होईल तशी स्वामींची नित्य सेवा करणं खूप गरजेचं आहे. हा स्वामी भक्तांचा अनुभव आपल्याला कसा वाटला ते कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.